मित्रांनो, राम जन्मभूमीचा लढा हिंदू पक्षाने जिंकला. अनेक वर्ष कोर्टात लढाई करून शेवटी सुप्रीम कोर्टाने ती जागा रामललाच्या नावावर केली. तिथे आता भव्य मंदिर बनलेलं आहे. त्याच्यामध्ये रामललाची मूर्ती आणि त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. नरेंद्र मोदींनी ते 22 तारखेला तो कार्यक्रम केला. त्या दिवशी जे भाषण नरेंद्र मोदींनी केलं त्याच्यामध्ये ते एक खूप महत्त्वाचं वाक्य बोलले. ते काय म्हणाले की प्रभू श्रीराम जो स्वतः न्यायाचं प्रतीक आहे, त्याला न्याय देऊन न्यायव्यवस्थेने न्यायाची प्रतिष्ठा राखलेली आहे. खरं म्हणजे अयोध्येची जी काही लढाई कोर्टात सुरू होती, ती लढाई विनाकारण इतके वर्ष लांबली. उगाच म्हणजे सगळे पुरावे हिंदूंच्या बाजूनी असून सुद्धा ते प्रकरण ड्रॅग होत गेलं. श्रीरामाला हक्काची जागा मिळायला इतका मोठा लढा द्यावा लागला. तो श्रीराम जो न्यायाचं प्रतीक आपण मानतो, पण शेवटी न्याय मार्गाने जे पाहिजे ते मिळालं. म्हणजे आता काशी मथुरेचा जो वाद आहे त्याच्या बाबतीत असं होणार नाही अशी अपेक्षा आपण करू शकतो. म्हणजे अननेसेसरीली वेळ वाया घालवणं वगैरे या गोष्टी. हे सगळं झालं. काशीमध्ये ज्ञानवापी मशिदीचा इश्यू चालू आहे, कोर्टामध्ये त्याची केस चालू आहे. आता तिथे आधी हिंदू मंदिर होतं, भव्य हिंदू मंदिर होतं, ते पाडून तिथे मशीद बांधली. याचे पुरावे सापडून राहिले. देशातले कथित लिबरल इतिहासकार जे आहे ते आता असं म्हणून राहिले की बा ठीक आहे, तिथे मंदिर होतं म्हणून काय आता देशात हेच होणार आहे का? दिसली मस्जिद पाडा बांधा मंदिर, मस्जिद पाडा मंदिर बांधा, असंच होणार आहे का? त्यांनी ही जी कोलांटी मारलेली आहे त्याच्याबद्दलच आज मी बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघून राहिले घनघोर. तुम्हाला माहीत असेल की इरफान हबीब नावाचे एक कथित इतिहासकार आपल्या देशामध्ये आहे. त्यांच्यासोबत बाकीचे आहेत, रोमिला थापर वगैरे. तर हे इरफान हबीब जे आहे यांच्या गँगनी अयोध्येच्या मॅटरमध्ये काय केलेलं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. अयोध्येचं मॅटर ज्या वेळेस मुस्लिम पक्षाला एकही पुरावा मिळत नव्हता की ही जागा याची ओरिजिनली मशीदच होती, मंदिर कधीच नव्हतं, मोकळ्या जागेवर मशीद बांधण्यात आली, मंदिर पाडून मशीद बांधलीच नव्हती, ह्याच्यासाठी एकही पुरावा मिळत नव्हता. अनेक वर्ष ते लढाई लढत होते. म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून कोर्टात लढाई चालू होती. प्रत्येक वेळेस ते हारत होते. कोणी त्यांचं ऐकून घ्यायला तयार नव्हतं. शेवटी एक वेळ अशी आली की जे मुस्लिम पक्ष होता, बाबरी मशीद पाहिजे म्हणणारा, तो या मानसिकतेत आला की ठीक आहे यार, हे नाही आहे ना आपल्याकडे पुरावे, आपण ही जागा देऊन टाकू हिंदूंना, मोठ्या मनाने हिंदूंना देऊन टाकू, वाद मिटवू. पण आपल्या देशातले हे जे कथित लिबरल इतिहासकार आहे, म्हणजे लिबरल आहेत पण कथित इतिहासकार आहेत, त्यांनी हा अयोध्येमध्ये खटला चालू ठेवा म्हणून मुस्लिम लोकांना भडकवायला सुरुवात केली. तुम्ही भांडा, तुम्ही लढाई करा, आम्ही पुरावे देतो, आम्ही इतिहासकार आहोत, आम्हाला सगळा इतिहास माहिती आहे, आमच्याकडे पुरावे आहेत, आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही भांडा, तुम लढो हम कपडे संभालते. आणि झालं, हे मागच्या मागे गायब होऊन गेले. याच्यामध्ये कोण होता? इरफान हबीब होते, एस गोपाल, रोमिला थापर आणि बिपिन चंद्र. हे सगळे कथित इतिहासकार आहेत. यांच्या सांगण्यावरून मुस्लिम लोकांनी लढाई तर चालू ठेवली, मुस्लिम पक्षांनी कोर्टात लढाई तर चालू ठेवली, पण साबित काहीच करू शकत नव्हते. आणि जेव्हा यांना पुरावेच मिळाले नाही, म्हणजे जे म्हणत होते की आम्ही पुरावे देतो, तुम्ही फक्त भांडा, ते पुरावेच जेव्हा त्यांना मिळाले नाही, तेव्हा या लोकांनी रामायणावर आणि रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लावायला सुरुवात केली. रामायण काल्पनिक आहे, राम काल्पनिक आहे, रामायण कधी घडलंच नव्हतं, इट इज अ फिक्शन, कोणाच्या तरी डोक्यात काहीतरी गोष्ट आली, त्यांनी लिहून काढली, झालं रामायण, असं कधी घडलंच नव्हतं प्रत्यक्षात. असे स्टेटमेंट यांनी मीडियामध्ये द्यायला सुरुवात केली. हे लोक जे बोलतील ते तसंच्या तसं छापायला पाळीव मीडिया होतीच. त्यांना हाताशी धरून यांनी आपला एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, पण त्याच्यातही काही ते सक्सेसफुल झाले नाही. तोही प्रयत्न त्यांचा फेल गेला. अयोध्येची जागा हिंदू पक्षाला मिळाली, तिथे मंदिर उभं राहिलं, श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा पण झाली. आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे काशीकडे. काशीच्या ज्ञानवापी मशिदीची जी केस चालू आहे
त्याच्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्या ठिकाणी पण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानी जे सर्वे केला, उत्खनन केलं, त्याच्यामध्ये मंदिराचे अवशेष सापडून राहिले, की तिथे हिंदू धर्मांचे प्रतीक सापडून राहिले. स्वस्तिक, कमळ, त्रिशूळ, नंदीची मूर्ती, हे सगळं तिथे सापडून राहिलं. त्याच्यामध्ये सगळे पुरावे असे आहेत की इथे भव्य मंदिर होतं आणि ते पाडून ही ज्ञानवापी मशीद बनवलेली आहे. बांधली म्हणजे मशीद बांधली म्हणजे काय केलं? फक्त ते मंदिराचे कळस फोडले आणि त्याच्यावरती गचाळ गुंबद आणून ठेवले. नुसतं त्या मशिदीकडे बघितलं तरी समजते की बा ह्याच्यात काहीच नाही आहे, मशीद नव्हतीच कधी, खाली मंदिर आणि वरती गुंबद, दोघांमधला फरक साफ दिसतो नुसता डोळ्यांना. आता ASIनी हा रिपोर्ट सुप्रीम हायकोर्टामध्ये सादर केलेला आहे. पुरावे आहेत ते बघितल्याच्या नंतर हे जवळपास नक्की होऊन राहिलं का इथे पण मंदिर होतं आणि ही जागा पण आता हिंदूंना मिळणार, कारण पुरावे सगळे हिंदूंच्या बाजूनी आहे. त्याला तुम्ही डिनाय करू शकत नाही. ASIनी केलेला सर्वे आहे तो. पण मोठ्या मनाने हे मान्य करायचं सोडून हे कथित इतिहासकार जे आहे आपल्या देशातले, त्यांना मी कथित इतिहासकार एवढं मगापासून म्हणून राहिलो, त्याचं कारण हे आहे की त्यांनी जो काही इतिहास लिहिलेला आहे त्याच्यावरच माझा मुळात विश्वास नाही. त्यांनी सगळा चुकीचा इतिहास लिहिलेला आहे, चुकीचा इतिहास आपल्याला शिकवलेला आहे. कायम त्यांनी भारत विरोधी, देशविरोधी इतिहास लिहिलेला आहे. भारतावरती ज्या लोकांनी आक्रमण केलं, भारत जिंकायसाठी जे लोक आले त्यांचं ग्लोरिफिकेशन केलं, मुघलांना हिरो केलं. मुघल किती चांगले होते, मुघल कसे चांगले रूलर्स होते, याच्याबद्दलच यांनी पुस्तकं लिहिलेले आहे. मुघल आर्किटेक्चरच्या नावाने जे काही यांनी एक कौतुक म्हणा किंवा काय, मी त्याला थोतांड म्हणतो, ते थोतांड उभं केलं. जर का मुघल चांगले आर्किटेक्ट होते, त्यांना एवढीच अक्कल होती की बिल्डिंग कशी बांधायची, काय बांधायचं, तर ते ज्या भागातून भारतात आले त्यांच्या मूळ भागामध्ये एकही सुंदर इमारत का नाही आहे? एकही अशी इमारत का नाही आहे की जी बघायला जगभरातनं लोक येतात? कारण त्यांना तेवढी अक्कल नव्हती. इथे येऊन त्यांच्या नावाने जे खपवलं की हे मुघल आर्किटेक्चर आहे, हे मुघलांनी बांधलेलं आहे, मुघल आर्किटेक्चर भव्य, हे ते, त्या सगळ्या हिंदू इमारती होत्या, हिंदू देवळं होते, हिंदू कलाकुसर होती, ज्याच्यावरती यांनी फक्त आपले गुंबद टाकून स्वतःचं नाव लावलं. त्याच्यामुळे पर ही गोष्ट या लोकांनी कधीच आपल्याला सांगितली नाही. ना इरफान हबीबनी कधी सांगितली, ना रोमिला थापरनी, ना त्या बिपिन चंद्रनी. यांनी आपला एक अजेंडा चालवला फक्त देशविरोधाचा. म्हणून हे कथित इतिहासकार आहे. आणि आता हे पुरातत्वशास्त्रावर, आर्किओलॉजीवर लेक्चर देणार आहे का आपल्याला? ज्यांना इतिहास स्वतःचा जो विषय आहे, स्वतःचा इतिहास, तो इतिहास त्यांना नीट लिहिता आला नाही, जो इतिहास त्यांनी कधी खराखुरा लिहिला नाही, ते आता दुसऱ्या याच्यावरती आर्किओलॉजीवरती लेक्चर देणार आहे का देशाला? ज्ञानवापीमध्ये हिंदू मंदिराचे पुरावे सापडून राहिले, शिव मंदिराचे पुरावे सापडून राहिले, याच्यामुळे यांची झोप पुन्हा उडाली आहे. आता अयोध्येच्या प्रकरणामध्ये मुस्लिम पक्षाचं सर्वात जास्त नुकसान ज्या लोकांनी केलं, ते ज्यांनी केलं ते एस गोपाल, रोमिला थापर, बिपिन चंद्र या गँगमध्ये एक मेंबर होते, इरफान हबीब, मी सांगितलं मगाशी. त्यांना या गोष्टीचं मोठं वाईट वाटून राहिलं की अरे अजून एक जागा आता हिंदूंना जाणार, अजून एक मशीद जाणार वगैरे वगैरे. त्याच्यामुळे त्यांना आता सुचलं शहाणपण. ते काय म्हणून राहिले, आता ठीक आहे, इथे होतं मंदिर, पुरावे सापडून राहिले, म्हणून काय आता तुम्ही हेच करत राहणार आहे का? मशिदी पाडून मंदिरच बांधत राहणार आहे का? दिसली मशीद, कर खोदकाम, काढ मंदिराचे पुरावे, तोड मशीद, बांध मंदिर, असं करणार आहे का? या देशात आता असंच होणार आहे का? तर असं आहे काका की जी जागा हिंदूंची आहे, हिंदूंच्या आस्थेचा जो विषय आहे, धार्मिक आस्थेचा जो विषय आहे, ती जागा तर परत द्यायलाच पाहिजे. आणि काशी ही जगातली एक सगळ्यात जुनं शहर आहे, वन ऑफ द ओल्डेस्ट सिटीज इन द वर्ल्ड. ते हिंदू धर्माचं सर्वोच्च स्थान आहे.
तिथे जर का तुम्ही आता असं म्हणत असाल का बा ठीक आहे, होतं मंदिर, मग का तुम्ही मशीद पाडणार का? तर हो, ती जागा पाहिजे. ती जागा नाही सोडणार. त्याच्यामुळे आता हे जी गँग तुम्ही हिंदूंना वाटून राहिले, ते तुम्ही तुमच्या लोकांना वाटा, की थोडं साबुरीने घ्या म्हणून. या हबीबचं असं म्हणणं आहे, की बा हे ज्ञानवापीचा जो काही सर्व्हे केला ASIनी, तो सर्व्हे पण करायची गरज नव्हती. जदुनाथ सरकारांचं पुस्तक वाचलं असतं, तरी सगळं समजलं असतं. पण सगळे अशिक्षित आहेत, त्याला कोण काय करणार? आता इरफान हबीब सांगणार, की हिंदूंनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. यांनी कधी खरा इतिहास लिहिला नाही. आपला मालकाला खुश करण्यासाठी पुरस्कार, अनुदान, पद्मश्री, पद्मभूषण हे सगळं मिळवण्यासाठी कायम मालकाची हाजी करत राहिले. मालकाला खुश करायसाठी अजेंडा सेट करत राहिले, नॅरेटिव्ह सेट करत राहिले. ते ASIच्या सर्व्हेवर आणि त्याच्या महत्त्व काय आहे, ASIच्या सर्व्हेचं महत्त्व काय याच्यावर बोलणार. क्या बात है! म्हणजे आपलं काम आपण नीट करायचं नाही. दुसरे चांगलं काम करून राहिले, त्यांना करू द्यायचं नाही. हे या देशविरोधी लिब्रांडो गँगचा सगळ्यात मोठा ऑब्जेक्टिव्ह असतं, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. आता हे यांना का सुचून राहिलं इरफान हबीबला? कारण यांना समजलंय की त्यांनी जो काही इतिहास लिहिलेला आहे, तो इतिहासही आता लोक रद्दीत फेकून देणार आहे आणि खरा इतिहास याच्यापुढे लिहिला जाणार आहे. यांचं सगळं महत्त्व संपणार आहे. उद्या कोणी समजा अशी मागणी केली की इरफान हबीबला जे पद्मभूषण दिलंय ते परत घ्या, तर मला आश्चर्य वाटणार नाही. खोटा इतिहास लिहून, खोटी माहिती देऊन कशाला पद्मभूषण मिळवायचं? आता आपली पूर्ण दुकानच लंबी होण्याच्या मार्गावर आहे, त्याच्यामुळे मग आता ही भाषा करू राहिले. त्याच्यामुळे आता यांना आठवून राहिलं की बाबा तुम्ही आता असंच करणार का? दिसली मशीद बांधा मंदिर, दिसली मशीद बांधा मंदिर. तर हिंदू पक्ष जो आहे देशातला, तो फक्त 3 जागा मागत होता: अयोध्या, काशी, मथुरा. आता प्रेमाने दिल्या असत्या या 3 जागा तर काही प्रॉब्लेम नव्हता. आणि जसं मी मगाशी म्हणालो की एक काळ असा होता की समजूतदार मुस्लिम या 3 जागा द्यायला तयारही होते. ते हळूहळू ते मानसिकतेत येत होते की आता ठीक आहे, देऊन टाकू आपण, 3 जागा दिल्याने काय होता. पण याच लिब्रांडो इतिहासकारांनी त्यांना भडकवलं आणि देशाचं मोठं नुकसान केलं. स्वतःची दुकानदारी, नको तिथे शहाणपणा केला. आता 3 जागा तर घेतल्या जातीलच, त्याच्याबद्दलचा काही वादच नाही. 3 जागा पाहिजे म्हणजे पाहिजे, त्या सोडणार नाही कोणी. पण बाकीच्याही आम्हाला पाहिजे. देशभरामध्ये चला, जिकडे मशीद आहे काढा इतिहास, करा सर्वे, होतं का मंदिर पाड, बांध मंदिर पुन्हा. असं जर सगळ्यांनी करायला सुरुवात केली, असं जर का हिंदू म्हणायला लागले, तर ह्याचा सगळा दोष या बोगस इतिहासकार गँगचा असेल. जर असं झालं भविष्यात, तर त्याची जबाबदारी इरफान हबीब, रोमिला थापर, बिपिन चंद्र आणि S गोपाल या गँगची असेल. त्यांना याच्यापासून पळता येणार नाही. त्याच्यामुळे आता चुपचाप झालेल्या चुका मान्य करा आणि खरं काय ते लोकांना सांगा. मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.